जय हिंद मित्रांनो. मागच्या सेशनला आपण महाराष्ट्रातील तालुके हा घटक अभ्यासला. महाराष्ट्रातील तालुक्याचं डिवायडेशन पाहिलं आपण. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, त्याचबरोबर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती तालुक्यांची संख्या आहे, ते विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये आपण अभ्यास पाहिला. आज आपल्याला पाहिजे प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग हे लक्षात घ्या. आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करतो, पण आपल्याला कोणत्या भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या घटकामध्ये कोणता घटक आहे हे आपल्या कधी लक्षात येत नाही. महाराष्ट्राची असणारी संकीर्ण माहितीमध्ये प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग या 3 घटकांचं वर्गीकरण करता येतं. माझ्या पहिला घटक आहे, लक्षात घ्या, पहिला घटक आहे आणि तो म्हणजे प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग हे लक्षात घ्या. नंतर दुसरा घटक हे लक्षात घ्या आणि तो आहे तो म्हणजे प्राकृतिक विभाग. प्राकृतिक विभाग पहा. आणि तिसरा घटक तो म्हणजे प्रादेशिक विभाग. प्रादेशिक विभाग. असा प्रश्न, सोपा प्रश्न आला होता. सोपा प्रश्न. महाराष्ट्राचं किती विभागामध्ये वर्गीकरण केलं जातं? अरे राजांनो लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या 3 विभागामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे प्रशासकीय, दुसरा म्हणजे प्राकृतिक आणि तिसरा म्हणजे प्रादेशिक विभाग. आपल्याला महाराष्ट्राचे विभागच माहित नाही, हे लक्षात घ्या. नेमकं आपल्याला काय माहिती हे अजून आपल्याला कळत नाही, हे लक्षात घ्या. प्रशासकीय विभाग, प्राकृतिक विभाग आणि प्रादेशिक विभाग या 3 विभागामध्ये महाराष्ट्राच्या असणाऱ्या विभागाचं वर्गीकरण केलं जातं. आणि या असणाऱ्या घटकाचा अभ्यास करत असताना तुमच्या पूर्णपणे लक्षात आलं पाहिजे. त्यापैकी एक महत्वाचा घटक आजच्या सेशनला आपण शिकणार आहोत आणि तो घटक म्हणजे महाराष्ट्राचे असणारे प्राकृतिक नाही प्रशासकीय विभाग. लक्षात ठेवा. आणि प्रशासकीय विभागाला अजून एक नाव आहे, लक्षात ठेवा. आणि ते नाव जर कोणतं असेल लक्षात ठेवा, ते प्रशासकीय विभागाला अजून एक नाव आहे, ते म्हणजे पहा महसूल विभाग. पहा महसूल विभाग. पहा प्रशासकीय विभागाला अजून एक नाव आहे, ते म्हणजे महसूल विभाग. पहा मी काय सांगतोय. महाराष्ट्र राज्याने प्रशासनाच्या सोयीकरता पाडलेले जे काही प्रशासकीय विभाग आहेत त्याला म्हणतात प्रशासकीय विभाग. त्याला दुसरं नाव आहे महसूल विभाग. लक्षात ठेवा. म्हणजे असे 6 प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये, 6. लक्षात घ्या. आणि या 6 प्रशासकीय विभागाचं सविस्तर वर्गीकरण आज आपण शिकणार आहे. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याच्यामध्ये असणारे एकूण तालुके किती, त्याच्यामध्ये असणारे एकूण पंचायत समित्या किती, त्याच्यामध्ये असणारी एकूण जिल्हा परिषदा किती, महानगरपालिका किती, विधानसभा सदस्य किती, लोकसभा सदस्य किती, याचं सविस्तर वर्गीकरण आपण आजच्या तासिकेला त्या ठिकाणी शिकणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे पहा, पहिला विभाग आहे तो म्हणजे ती माहिती तुम्हाला सांगतो मी, पहिलं पण बोललो, मुंबई. दुसरा विभाग आहे त्याचं नाव आहे तो म्हणजे पुणे. त्यानंतर तिसरा विभाग आहे तो म्हणजे नाशिक. बरोबर का, तो म्हणजे नाशिक. त्यानंतर चौथा विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, हे लक्षात घ्या. आणि 5वा विभाग आहे तो म्हणजे अमरावती. पहा अमरावती. आणि 6वा विभाग आहे तो म्हणजे नागपूर. पहा हे प्रशासनाच्या सोयीकरता पाडलेले हे 6 प्रशासकीय विभाग आहेत, लक्षात ठेवा. पहा बरं का, आता याचं वर्गीकरण जर करायचं ठरलं ना, तर याचं वर्गीकरण प्रादेशिक विभागामध्ये सुद्धा करता येतं. आता कसं पहा, मुंबई प्रशासकीय विभाग आहे आणि हा प्रादेशिक विभाग म्हटलं का याचं नाव घ्यायचं कोकण. पायीचं नाव घ्यायचं कोकण. पहा बरं का, आता पुणे प्रशासकीय विभाग आहे, पुणे प्रशासकीय विभाग आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये नाशिकचे 2 जिल्हे ऍड करायचे, एक म्हणजे नाशिक आणि अहमदनगर, आणि याला नाव आहे पश्चिम महाराष्ट्र. पहा याला नाव आहे पश्चिम महाराष्ट्र. त्यानंतर पहा आता नाशिक प्रशासकीय विभागाचे 2 जिल्हे म्हणजे अहमदनगर आणि नाशिक या पुणे प्रशासकीय विभागामध्ये ऍड जर केले तर पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग तयार होतो. मग राहिले नाशिक मधून 2 गेले, खाली 3 जिल्हे राहिले. आणि ते 3 जिल्हे कोणते राहिले? धुळे, जळगाव, नंदुरबार आणि याला नाव खानदेश. बरोबर का, याला नाव खानदेश. त्यानंतर पहा छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागाला जसं तसे जिल्हे आहेत, फक्त याला नाव द्यायचं मराठवाडा. पहा याला नाव द्यायचं मराठवाडा. आणि हा एक प्रादेशिक विभाग आहे. आणि अमरावती आणि नागपूर या 2 असणाऱ्या प्रशासकीय विभागाचे जिल्हे एकत्र करायचे आणि नागपूर आणि अमरावती हे दोन्ही एकत्र केले, याला नाव आहे विदर्भ. पहा विदर्भ. म्हणजे महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि महाराष्ट्राचे 5 प्रादेशिक विभाग आहेत. आणि 5 प्रादेशिक विभाग कोणते? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. आणि महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग कोणते? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. हे झाले महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आणि महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग 5. आता पहा प्राकृतिक विभाग.
प्राकृतिक विभाग एकदम सोपं आहे. प्राकृतिक विभागाचं वर्गीकरण काय ठरलं ना, तर पहिला विभाग येतो म्हणजे कोकण. पहा, कोकण किनारपट्टी, कोकण किनारपट्टी. त्यानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे सह्याद्री. पहा, दुसरा विभाग आहे तो म्हणजे सह्याद्री, याला म्हणतात पश्चिम घाट, याला म्हणतात पश्चिम घाट. आणि तिसरा विभाग आहे आणि त्याचं नाव पहा, तिसरा विभाग आहे आणि त्याचं नाव एकदम सोपं, तो म्हणजे महाराष्ट्राचं पठार, महाराष्ट्र पठार. याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढच्या लेक्चरला करणार आहे. म्हणजे मला एकच सांगायचंय की माहिती तुम्हाला मला सांगत असताना तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे, हा सगळा घटक आपण कोणत्या अँगलला कसा अभ्यासलाय हे त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. पहा, आणि हा सगळा घटक आपण त्या ठिकाणी आजच्या सेशनला अभ्यासत आहोत, तो म्हणजे प्रशासकीय विभाग. आणि पहिला प्रशासकीय विभाग आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे मुंबई. पहा, मुंबई प्रशासकीय विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे ते म्हणजे 30,728 चौरस किलोमीटर. पहा, एकूण जिल्हे आहेत 7. पहा, एकूण जिल्हे किती? 7. एकूण जिल्हे 7 म्हणजे कोणते? पहा, एक म्हणजे मुंबई शहर, दुसरा म्हणजे मुंबई उपनगर, तिसरा म्हणजे पालघर, चौथा म्हणजे ठाणे, पाचवा म्हणजे रायगड, सहावा म्हणजे रत्नागिरी आणि सातवा म्हणजे सिंधुदुर्ग. मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि एकूण तालुके किती? 50. मागच्या प्रशासकीय विभागाने तालुक्यांच्या घटकाने सांगितलं मी तुम्हाला. मुंबईमध्ये नाही, मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण 50 तालुक्यांचा समावेश आहे. लक्षात घ्या, 50 तालुके म्हणजे आता कोणते? पहा, मुंबई शहराला एकही तालुका नाही, मुंबई उपनगरला 3 तालुके, पालघरला 8 तालुके, ठाण्याला 7 तालुके, रायगडला 15 तालुके, रत्नागिरीला 9 तालुके, सिंधुदुर्गला 8 तालुके आणि यांची बेरीज 50. आता पंचायत समित्या किती? जेवढे तालुके तेवढ्या पंचायत समित्या निश्चित आहे. पण मुंबई प्रशासकीय विभागामध्ये 7 तालुक्यांना पंचायत समित्या नाहीत. म्हणजे लक्षात ठेवा, 43 पंचायत समिती आहेत. किती पंचायत समिती आहेत? 43. एकूण जिल्हा परिषद किती? 5. पहा, मुंबई शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून किती आहेत जिल्हा परिषदा? तर ते आहेत 5. त्यानंतर महानगरपालिका 9. पहा, महानगरपालिका किती येतात? 9 महानगरपालिका येतात. आता 9 महानगरपालिका कोणत्या येतात ते तुम्हाला सविस्तर सांगतो. पहा, 9 महानगरपालिका आणि या 9 महानगरपालिकांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी लिहून देतो. पहा, 9 महानगरपालिका आहेत, लक्षात ठेवा. आणि त्या 9 महानगरपालिका जर कोणत्या असतील तर पहा, 9 महानगरपालिका आहेत, 9 महानगरपालिका. आणि त्याच्यामध्ये पहिली महानगरपालिका जिचं नाव आहे बृहन्मुंबई. पहा, बृहन्मुंबई. त्यानंतर दुसरी महानगरपालिका लक्षात ठेवा जिचं नाव आहे वसई विरार. पहा, वसई विरार. त्यानंतर तिसरी महानगरपालिका आहे मीरा भाईंदर. पहा बरं का, मीरा भाईंदर नावाची एक महानगरपालिका. त्यानंतर चौथी महानगरपालिका आहे पहा कल्याण डोंबिवली. पहा, कल्याण डोंबिवली. त्यानंतर पाचवी महानगरपालिका आहे उल्हासनगर, उल्हासनगर. त्यानंतर 6वी महानगरपालिका आहे भिवंडी निजामपूर, भिवंडी निजामपूर. त्यानंतर पहा 7वी महानगरपालिका आहे ठाणे. बरं का, ठाणे. 8वी महानगरपालिका आहे नवी मुंबई, नवी मुंबई. आणि 9वी महानगरपालिका आहे आणि जिचं नाव आहे पनवेल. जिचं नाव आहे पनवेल. एवढ्या महानगरपालिका ह्या मुंबई प्रशासकीय विभागात येतात. मुंबई मुंबईची. वसई विरार ही पालघरला आहे. पहा, वसई विरार ही पालघरला आहे. जिल्हा विभागामध्ये पालघर जिल्हा 2014 साली पालघर जिल्हा ठाण्यातून वेगळा झाला. वसई विरार पालघरला आहे. पहा, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, ठाणे आणि नवी मुंबई. पहा बरं का, 1 2 3 4 5 6 महानगरपालिका ठाण्यात आहेत आणि 9वी महानगरपालिका ना पनवेल रायगडला आहे. म्हणजे पहा, रायगडला महानगरपालिका आहे ना, ठाण्यात महानगरपालिका आहे ना, पालघरला एक महानगरपालिका. म्हणजे पालघर नाही, वसई विरार पालघरमध्ये गेली आणि बृहन्मुंबई एक. असाही प्रश्न येऊ शकतो, मुंबई प्रशासकीय विभागातील कोणत्या 2 जिल्ह्यांना महानगरपालिका नाहीत किंवा कोणत्या 2 जिल्ह्यात महानगरपालिका नाहीत? आणि याचं उत्तर काय? तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याचं उत्तर काय? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की अशा पद्धतीने हा घटक त्या ठिकाणी आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य की मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका येतात? तर त्या 9 महानगरपालिका येतात. अशा याचं वर्गीकरण आपण त्या ठिकाणी अभ्यासतो आहोत. आता पहा बरं का, विधानसभा सदस्य. पहा, विधानसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य जर तुम्ही पाहायला गेलात तर पहा, ही विधानसभा सदस्य, विधानसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य किती आहे? पहा, हे लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे विधानसभा सदस्य आहेत 75. पहा, विधानसभा सदस्य आहेत 75. 75 म्हणजे विधानसभा सदस्य म्हणजे
लक्षात ठेवा प्रत्यक्ष विधान 288 पैकी 75 विधानसभा सदस्य एकट्या कोकणातून निवडून जातात. म्हणजे कशातून निवडून जातात तर ते मुंबई प्रशासकीय विभागातून निवडून जातात. एकट्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला 36 आमदार आहेत. पहा 36 आमदार म्हणजे विधानसभा सदस्य. असाही प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. आता प्रश्न कसा येईल माहिती तुम्हाला, प्रश्न कोणत्या अँगलने कसा येईल पहा. प्रश्न असा येईल मुंबई प्रशासकीय विभागातून एकूण किती विधानसभा सदस्य विधानसभेवर निवडले जातात तर ते 75 निवडले जातात. पहा ते 75 निवडले जातात. लोकसभा सदस्य किती निवडले जातात तर ते 12 निवडले जातात. पहा किती 12 सदस्य त्या ठिकाणी निवडले जातात. आणि हे 12 सदस्य कोणते मला सांगतो. एकट्या मुंबईला पहा बरं का, एकट्या मुंबईला 6 खासदार आहेत, 6 लोकसभा सदस्य आहेत. एकट्या मुंबईला 6 लोकसभा सदस्य आहेत. त्यानंतर पहा बरं का पालघरला 1 लोकसभा सदस्य आहे. त्यानंतर पहा ठाणे नावाचा जिल्हा आणि ठाण्याला 3 लोकसभा सदस्य आहेत. पहा ठाण्याला 3 लोकसभा सदस्य आहेत. त्यानंतर पहा रायगडला 1 लोकसभा सदस्य आहेत. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला 1 आहे. आणि यांची बेरीज जर तुम्ही केली 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12. पहा म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य असं आहे की लोकसभा सदस्य किती तर 12 आहे. आता या प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा लोकसंख्येने जिल्हा मुंबई उपनगर. पहा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा मुंबई उपनगर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी. पहा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी. सर्वात लहान जिल्हा लोकसंख्येनं सिंधुदुर्ग. आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. आणि मुंबई शहर क्षेत्रफळ होतं 157 चौरस किलोमीटर. पहा 157 चौरस किलोमीटर हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं ही माहिती झाली कशाची मुंबई प्रशासकीय विभागाची. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. याला रिव्हिजन द्यायची काही गरज नाहीये कारण मुंबई प्रशासकीय विभाग हा जसा तसा कोकण प्रादेशिक विभाग आहे. आता याचा जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास जर केला तर पहा त्याच्यानंतर पहा पुढचा प्रशासकीय विभाग पाहिजे झाला म्हणजे नाशिक. पहा बरं का नाशिक. आणि या नाशिक प्रशासकीय विभागाचा जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास जर केला तर पहा आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी पहा नाशिक प्रशासकीय विभाग लक्षात ठेवा. नाशिक प्रशासकीय विभाग आणि लक्षात ठेवा नाशिक मधून त्यानंतर पहा नाशिक प्रशासकीय विभाग. पहा नाशिक. आता नाशिक प्रशासकीय विभाग नाशिकला महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हणतात बरं का. पहा महाराष्ट्राची धार्मिक राजधानी नाशिक. पहा महाराष्ट्राची धार्मिक राजधानी आहे नाशिक. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे नाशिकला या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर आज पुणे असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, त्याचबरोबर पहा मित्रांनो लक्षात द्या. तर पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला होता. ठीक आहे. पहा महाराष्ट्राची धार्मिक राजधानी नाशिक. पहा नाशिकचं जुनं नाव आलं होतं. पहा नाशिकचं जुनं नाव गुलशनाबाद. पहा नाशिकचं जुनं नाव आहे गुलशनाबाद. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे नाशिकला एक महत्वाचं त्या ठिकाणी पहा YCMU. तुम्हाला सर्वांना माहिती YCMU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिकला आहे. त्याचबरोबर पहा नाशिकला त्यानंतर तुम्हाला माहिती सर्वांना आरोग्य विज्ञान विद्यापीठ. पहा नाशिकला आरोग्य व विज्ञान विद्यापीठ त्या ठिकाणी नाशिकलाच आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माहिती आहे नाशिकला डॉक्टर सिटी असंही म्हणतात. पहा नाशिकला डॉक्टर सिटी ऑफ महाराष्ट्र असाही प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. महाराष्ट्राची डॉक्टर सिटी आणि ती कोणती तर ती डॉक्टर सिटी म्हणजे नाशिक. पहा नाशिकचं नाव त्या ठिकाणी नवशिक वर्ण नाशिक झालं कारण लक्षात घ्या या ठिकाणी पंचवटी रामायणात असणारी एक महाभूमी म्हणून पंचवटी नाशिक 5 वनांचा समूह 5 वनांचा प्रदेश म्हणून नाशिकची त्या ठिकाणी ओळख आहे. अशा नाशिकचं क्षेत्रफळ नाशिकचं म्हणण्याऐवजी नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत ना. या 5 जिल्ह्यांचं क्षेत्रफळ 57,493. पहा 57,493 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ एवढं नाशिकचं त्या ठिकाणी आहे. एकूण जिल्हे तुमचा एकूण जिल्हे 5. पहा एकूण जिल्ह्याचा समावेश आहे 5 जिल्ह्यांचा समावेश नाशिकमध्ये त्या ठिकाणी होतो. आणि 5 जिल्हे कोणते तर ते लक्षात ठेवा. सर्वांना माहिती आहे नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. असा प्रश्न आला होता मित्रांनो. पहा असा प्रश्न आला होता. पहा प्रश्न असा होता खानदेश. पहा बरं का खानदेश प्रादेशिक विभाग. खानदेश प्रादेशिक विभाग कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो. पहा खानदेश प्रशासकीय विभागात मोडतो असा प्रश्न आला होता. पहा खानदेश हा प्रादेशिक विभाग कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो आणि याचं उत्तर नाशिक. याचं उत्तर काय नाशिक. कारण खानदेशचे 3च जिल्हे कोणते धुळे, जळगाव आणि नंदुरबार. लक्षात घ्या. म्हणजे आता याचं जर तालुक्याचं डिवायडेशन जर करायचं ठरलं मित्रांनो. पहा तालुक्याचं डिवायडेशन सांगतो तुम्हाला.
पहा आता एकूण तालुके, पहा एकूण तालुके, आता एकूण तालुके किती 54. पहा एकूण तालुके किती 54 तालुके. मग याच्यामध्ये तुम्हाला बोललो मी अहमदनगर, अहमदनगरला 14 तालुके. पहा नाशिक, नाशिकला 15 तालुके. त्यानंतर पहा धुळे, धुळ्याला त्या ठिकाणी 4 तालुके. त्यानंतर पहा जळगाव, जळगावला 15 तालुके. आणि त्यानंतर आहे तो म्हणजे नंदुरबार, आणि नंदुरबारला 6 तालुके. आणि यांची बेरीज करा, पहा 14 आणि 15 29, 29 आणि 4 33, 33 आणि 6 पहा 33 आणि 6 जर तुम्ही गेले तर 39, आणि 39 आणि 15 त्या ठिकाणी किती 54. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य पहा 54 तालुके हे नाशिक प्रशासकीय विभागात येतात. आता पहा पंचायत समित्या 54च, जेवढे तालुके तेवढ्या पंचायत समित्या प्रत्येक प्रशासकीय विभागाला घ्यायच्या. बघा जेवढे तालुके तेवढ्या पंचायत समित्या प्रत्येक प्रशासकीय विभागाला घ्यायच्या. फक्त 7 पंचायत समित्या ह्या मुंबईमध्ये कमी घ्यायच्या. म्हणून मी अनेक वेळा सांगतो 358 तालुके महाराष्ट्रात येतं, पण पंचायत समित्या 351 आहेत राजांनो. हे लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही. जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये 34 आहेत, पण जिल्हे 36 आहेत. 2 जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाहीत, आणि ते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर पहा महानगरपालिका 5, जिल्हा परिषदा पण 5, महानगरपालिका पण 5. लक्षात ठेवा. या 5 महानगरपालिका कोणत्या पहा बरं का. या 5 महानगरपालिका सांगतो तुम्हाला कोणत्या आहेत. पहा 5 महानगरपालिका नाशिक मधल्या, आणि पहिली महानगरपालिका लक्षात ठेवा, पहिली महानगरपालिका आहे आणि ती कोणती पहा, तिचं नाव आहे ती म्हणजे नाशिक. नाशिक. दुसरी आहे ती म्हणजे मालेगाव. त्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे अहमदनगर. चौथी आहे ती म्हणजे धुळे, आणि 5वी आहे ती म्हणजे जळगाव. पहा जळगाव. या 5 महानगरपालिका, या 5 महानगरपालिका नाशिक प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी येतात. म्हणजे लक्षात ठेवा ही 5 महानगरपालिका तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पहा विधान लोकसभा सदस्य नाही, आता विधानसभा सदस्य किंवा लोकसभा सदस्य काही जरी पाहिलं तरी चालेल. पहा लोकसभा सदस्य किती इथं, तर लोकसभा सदस्य 8 आहेत. पहा लोकसभा सदस्य किती इथं, तर 8 लोकसभा सदस्य आहेत. लक्षात ठेवा 8 लोकसभा सदस्य म्हणजे कोणते, पहा लक्षात ठेवा 8 लोकसभा सदस्य सांगतो. पहा 8 लोकसभा सदस्य. पहा आणि तुमच्या लक्षात जर आलं तर पहा मी काय बोलतो, 8 लोकसभा सदस्य. आणि ते 8 लोकसभा सदस्य कोणते, तर पहा एक म्हणजे अहमदनगरचे 2. पहा अहमदनगरला 2 खासदार आहेत, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे. आज तर आहेत. आता 18वी लोकसभा त्या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता सुद्धा त्या ठिकाणी लागलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या 48 जागेसाठी त्या ठिकाणी 5 टप्प्यात मतदान होणार आहे, सर्वांना माहिती आहे. पण आताची सध्याची स्टँडिंग खासदारांची नाव आता मी काही सांगत नाही, कारण ते बदलणारे आहेत. अहमदनगरला 2 खासदार आहेत. त्यानंतर पहा बरं का नाशिक, नाशिकला सुद्धा 2 खासदार आहेत. त्यानंतर पहा जळगाव, जळगावला सुद्धा 2 खासदार आहेत. 2 खासदार म्हणजे लोकसभेच्या सदस्यांना खासदारच म्हणतात, आणि राज्यसभेच्या सदस्यांना खासदारच म्हणतात. परंतु लोकसभा सदस्य घ्यायचे आपल्याला, राज्यसभा का नाही, या सदस्यांची संख्या ही राज्यातून असते, जिल्ह्यातून निश्चित नसते. लक्षात ठेवा विधान परिषदेचे जे 78 सदस्य आहेत ना, हे पूर्ण राज्यातून असतात, हे जिल्ह्यातून निश्चित नसतात, म्हणून ते घ्यायचे नाहीत. तसे अहमदनगरला 2 खासदार, नाशिकला 2 खासदार, जळगावला 2 खासदार. त्यानंतर पहा बरं का धुळे, आणि धुळ्याला 1 खासदार, आणि धुळ्यानंतर आहे तो म्हणजे नंदुरबार, नंदुरबारला सुद्धा 1 खासदार. हे लक्षात ठेवा असे 8 खासदार त्या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर नाशिक प्रशासकीय विभागात आहेत. नंदुरबारच्या खासदार हिना गावित, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, जळगावचे खासदार म्हणजे जळगावमध्ये 2 मतदारसंघ आहेत, एक आहे रावेर, रावेरचे खासदार रक्षा खडसे, आणि जळगावचे खासदार उन्मेष पाटील. नाशिकचे 2 खासदार, एक नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आणि दुसऱ्या दिंडोरीच्या खासदार डॉक्टर भारती पवार. दुसरा अहमदनगर, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील, आणि उत्तर म्हणजे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे. म्हणजे पहा अशा पद्धतीनं तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. ही आहे नाशिक नावाचा प्रशासकीय विभाग, आपण त्या ठिकाणी अभ्यासलाय. आता या प्रशासकीय विभागाचे विधानसभा सदस्य 47. पहा विधानसभा सदस्य किती, तर 47. 47 विधानसभा सदस्य आहेत. 47 विधानसभा सदस्य म्हणजे एकूण असणाऱ्या 5 जिल्ह्यामधून 47 विधानसभेचे सदस्य निवडून जातात. जसे अहमदनगरचे 12, लक्षात ठेवा अहमदनगरचे 12, नाशिकचे 15 अशी असणारी याची टक्केवारी, याची असणारी आकडेवारी आहे. त्यानंतर पहा सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येने नाशिक. पहा सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येने नाशिक आहे. पहा सर्वात मोठा जिल्हा जर कोणता असेल तर तो नाशिक आहे. सर्वात मोठा जिल्हा नाशिक. त्यानंतर कशानं, लोकसंख्येने. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानं तो म्हणजे अहमदनगर. पहा सर्वात मोठा. हे पहा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतोय तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एकूण आहे ना, एकूण पहा मी काय बोलतो हे लक्षात ठेवा. अरे राजांनो, एकूण पहा एकूण 288 विधानसभा सदस्य आहेत महाराष्ट्रातून, पण आपण हे प्रशासकीय विभागानुसार पाहतोय.
लक्षात ठेवा, हे पूर्ण महाराष्ट्राचं दिवाळीचे 19 इंची बेरीज करणार आपण. हे लक्षात ठेवा, याच्या सगळ्या प्रशासकीय विभागाची बेरीज याचा कॉलम तुम्हाला मी सांगणार आहे, तुमच्या लक्षात येईल. आपण प्रशासकीय विभागानुसार पाहतोय, त्याच्यामुळे जमलिंग होऊ देऊ नका. पूर्ण महाराष्ट्रातून विधानसभा सदस्य किती 288, पण त्यातून मुंबई प्रशासकीय विभागातून किती निवडले जातात? मुंबई प्रशासकीय विभागातून 75. पहा आता त्यानंतर आपण काय पाहिलंय, मुंबई नंतर पाहिलंय ते म्हणजे लक्षात ठेवा नाशिक, आणि नाशिक मधून किती निवडले जातात? आता सांगितलं मी 47. तसे पुण्यातून किती निवडले जातात? पुण्यातून म्हणजे पुणे प्रशासकीय विभागातून 58. तसे छत्रपती संभाजीनगर किती निवडले जातात? 46. बरोबर का? 46. अमरावतीमधून किती निवडले जातात? अमरावती प्रशासकीय 30, आणि नागपूर प्रशासकीय विभागामधून 32. आणि यांची बेरीज करा, 75, 47, 58, 46, 30, 32, यांची बेरीज 288. हे डिवायडेशन पाहिजे आपल्याला. पहा त्याच्यामुळे जमलिंग त्या ठिकाणी करू नका. मला सांगण्यात तात्पर्य पहा. त्यानंतर हा पहा आपल्याला त्या ठिकाणी पहा, नाशिक प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येने नाशिक, आणि सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने अहमदनगर. सर्वात लहान जिल्हा लोकसंख्येनं, पहा सर्वात लहान जिल्हा आहे लोकसंख्येनं, आणि तो सर्वांना माहिती आहे तुम्हाला, आणि तो म्हणजे नंदुरबार. सर्वात लहान जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, आणि सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानं तो सुद्धा नंदुरबार, आदिवासींचा जिल्हा. असा प्रश्न आलता मित्रांनो. पहा नंदुरबार मध्ये सर्वाधिक आदिवासी जमात कोणती राहते? सर्वाधिक राहणारी आदिवासी जमात, असा प्रश्न आला होता. अशा ठेवा, सर्वाधिक राहणारी आदिवासी जमात नंदुरबार जिल्ह्यामध्ये. याचं उत्तर आहे पावरा. पावरा नावाची आदिवासी जमात ही नंदुरबार मध्ये सर्वात जास्त राहते. लक्षात ठेवा, पावरा नावाची आदिवासी जमात ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी राहते. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण पाहिला दुसरा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक. आता तिसऱ्या प्रशासकीय विभागाकडे जायचं आपल्याला, आणि तो आहे तो म्हणजे पुणे. पहा पुणे प्रशासकीय विभाग, आणि या पुणे प्रशासकीय विभागाचा जर बारकाईने अभ्यास जर तुम्ही केला तर पहा पुणे आणि तेथे काय उणे असं म्हटलं जातं. आणि या पुणे प्रशासकीय विभागाचा अभ्यास करत असताना पहा किती जमलिंग आहे. लक्षात ठेवा, अजिबात जमलिंग करायची नाही. 57,493 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे लक्षात ठेवा नाशिकचं आहे. लक्षात ठेवा, नाशिकचं क्षेत्रफळ पाहिलं मी 57,493, पण लक्षात ठेवा 57,275 हे पण फक्त कशाचं आहे? पुणे प्रशासकीय विभागाचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक प्रशासकीय विभागाचं डिवायडेशन करायचं आपल्याला. एकूण जिल्ह्यांची बेरीज 36 येणार आहे, एकूण तालुक्यांची बेरीज 358 येणार आहे, एकूण पंचायत समित्यांची बेरीज 351 येणार आहे महाराष्ट्राची, एकूण महानगरपालिकेची बेरीज 29 येणार आहे, एकूण लोकसभा सदस्यांची बेरीज 48 येणार आहे, एकूण विधानसभा सदस्यांची बेरीज 288 येणार आहे. हे लक्षात घ्या, विभागानुसार डिवायडेशन सांगतोय. विशेष अशा पुस्तकामध्ये याची माहिती नाहीये. पुस्तकामध्ये किंवा कोणताही तुम्ही इतंभूत पुस्तक वाचा, त्या पुस्तकामध्ये फक्त क्षेत्रफळ दिलेले आहे, जिल्हे दिलेले आहेत, तालुके दिलेले असतील, सर्वात मोठा जिल्हा छोटा जिल्हा हे दिलेलं नाहीये, पंचायत समित्या वगैरे असं डिवायडेशन दिलेलं नाहीये. म्हणून हा सगळा घटक त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अभ्यासतोय. हे लक्षात ठेवा, तुमच्या लक्षामध्ये तो घटक त्या ठिकाणी आला पाहिजे. पुणे नावाचा प्रशासकीय विभाग, क्षेत्रफळ आहे 57,275 चौरस किलोमीटर. एकूण जिल्हे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, आणि ते एकूण जिल्हे जर कोणते असते किती आहेत तर लक्षात ठेवा, ते एकूण जिल्हे आहेत 5. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे. लक्षात ठेवा, हा लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना माहिती, याला मावळ प्रांत असंही म्हणतात. पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्र म्हटलं का हे 5 जिल्हे येतात, आणि नाशिक मधले अहमदनगर. नाशिक मधला अहमदनगर आणि नाशिक हे 2 जिल्हे ऍड जर केले तर पश्चिम महाराष्ट्र होतो, आणि पश्चिम महाराष्ट्रालाच मावळ नाव आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही लक्षात ठेवा, एकदा भाषा सुद्धा आल्या होत्या. भाषा लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे सर्वांना कोकणची भाषा काय आहे? आपण सर्वजण म्हणतो कोकणी, कारण आपण यंटामच ना, आपल्या लक्षातच नाही ना भाषा कोणती. कोकणची भाषा कोकणी नाहीये, कोकणची भाषा मालवणी. हे लक्षात ठेवा, कोकणची भाषा मालवणी. कोकणी भाषा ही गोव्याची राज्यभाषा आहे. त्यानंतर पहा मराठवाडा, आणि मराठवाड्याची भाषा लक्षात ठेवायची एकदम सोपं आहे, मराठवाडी. लक्षात ठेवा, भाषा आली होती, भाषा कोणती भाषा जास्त बोलली जाते. त्याच्यानंतर पहा मावळ प्रांत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्राची भाषा आहे मावळी, आणि मावळीवर नाव पडलं मावळ. त्यानंतर पहा विदर्भामध्ये एक भाषा आहे, आणि या भाषेचं नाव आहे वऱ्हाडी. लक्षात ठेवा, वऱ्हाड प्रांत. आणि त्यानंतर राहिला घटक तो म्हणजे खानदेश. लक्षात ठेवा, आणि खानदेशची भाषा आहे ती म्हणजे अहिराणी. सर्वांना माहिती आहे, आपल्या बहिणाबाई चौधरी, ज्यांना मराठी भाषेच्या जनाबाई म्हणतात, त्यांनी अहिराणी भाषेमध्ये कविते लिहिल्या. अहिराणी. त्यानंतर आता एक प्रसिद्ध गाणं आलं बघा, त्या गाण्यावर आपण सगळ्यांनी भारी डान्स आणला. त्याचं नाव म्हणजे झुमकावाली पोर. बरोबर की नाही? या झुमकावाली पोर गाण्यावरती बरोबर नदी तडिले चालणी या गाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे किती गाणं गाजलं?
अशा गाण्याची भाषा म्हणजे अहिराणी भाषा. लक्षात ठेवा. विदर्भ वराडी भाषा, पश्चिम महाराष्ट्र मावळी भाषा, मराठवाडा मराठवाडी आणि कोकण मालवणी. आणि महाराष्ट्र राज्याची भाषा म्हणजे मराठी आणि या मराठी भाषेच्या बोली भाषा आहेत. हे लक्षात ठेवा. या मराठी भाषेच्या काय आहेत बोली भाषा. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य कोणत्याही अँगलनं कसाही प्रश्न येऊ शकतो राजांनो. लक्षात ठेवा. म्हणून पुण्यामध्ये 14 तालुके, सांगलीमध्ये 10 तालुके, साताऱ्यामध्ये 11 तालुके, सोलापुरात 11 तालुके आणि कोल्हापुरात 12 तालुके. आणि यांची एकूण जर बेरीज तुम्ही केली तर यांची बेरीज येते 58. एकूण तालुके 58, पंचायत समिती 58, पंचायत समिती सुद्धा 58. जिल्हा परिषदा 5च, जिल्हा परिषद सुद्धा 5 जिल्ह्यांच्या 5 जिल्हा परिषदा. त्यानंतर लोकसभा सदस्य 10. लोकसभा सदस्य आहेत 10. आता याचं डिवाइडिंग सांगतो. लोकसभा सदस्य 10 कोणते? लोकसभा सदस्य 10 कोणते ते म्हणजे एक घटक सांगतो. लोकसभा सदस्य आहेत 10 आणि ते 10 कोणते तर ते म्हणजे एक नंबरला पुणे आणि पुण्यामध्ये लोकसभा सदस्य आहेत 4. पुण्यामध्ये लोकसभा सदस्य आहेत 4. त्यानंतर 2 नंबर आहे सांगली. बरं का, सांगली आणि सांगलीमध्ये 1 लोकसभा सदस्य. 3 नंबरला आहे तो म्हणजे सातारा. हा गैरसमज काढून टाका बरं का. एका जिल्ह्याला 1 खासदार आणि एका तालुक्याला 1 आमदार हे लोकसंख्येवर प्रमाण ठरलेलं असतं. हे लक्षात ठेवा. कारण ही तुमच्या माहितीसाठी आपल्याकडे एक गैरसमज आहे. एका जिल्ह्याला 1 खासदार आणि एका तालुक्याला 1 आमदार असं नाही राजांनो. मला एक सांगा, एका तालुक्याला जर 1 आमदार असता तर 288 आमदार कसं काय असते? मग 288 विधानसभा सदस्य तालुक्यात 358 येतं. मग 358 आमदार पाहिजे होते ना. तसं नाहीये, ते लोकसंख्येवर आहे. आणि मला सांगा, जिल्हे 36 येतं पण खासदार राजांनो 48 येतं. हे लक्षात ठेवा. म्हणून मला हे सांगण्यात तात्पर्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या अँगलला कसा घटक आहे. आता पुण्याला 4 खासदार येतं, सांगलीला 1 खासदार आहे, साताऱ्याला 1 खासदार आहे. नंतर चौथा घटक आहे, चौथा जिल्हा तो म्हणजे सोलापूर. आणि सोलापूरला राजांनो सर्वांना माहिती आहे तुम्हाला, सोलापूरला सुद्धा 2 खासदार आहेत. आणि 5वा आहे तो म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूरला सुद्धा 2 खासदार आहेत. अच्छा, यांची बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि 4 10. म्हणजे पुणे प्रशासकीय विभागातून किती खासदार निवडून जातात? तर पुणे प्रशासकीय विभागातून खासदार निवडून जातात ते म्हणजे 10. आणि पुण्याचे 4 खासदार ज्यांचं आत्तामध्ये निधन झालं. पुणे शहराचे खासदार गिरीश बापट, त्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे, सांगलीचे खासदार सर्वांना माहिती आहे संजय काका पाटील, साताऱ्याचे खासदार तुम्हाला माहिती आहे ज्यांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला ते म्हणजे श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट. त्यानंतर सोलापूरचे 2 खासदार माहिती आहे. सोलापूरमध्ये 2 मतदारसंघ आहेत. एक मतदारसंघ आहे माढा आणि दुसरा आहे सोलापूर. आणि सोलापूरचा मतदारसंघ राखीव आहे. याचे खासदार आहे जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर. आणि कोल्हापूरचे 2 खासदार, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले नावाचा एक मतदारसंघ आहे आणि त्याचे खासदार आहेत धैर्यशील माने. म्हणजे लक्षात ठेवा, मला सांगण्यात तात्पर्य तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. हे आहेत पुण्याचे त्या ठिकाणी विधानसभा सदस्य आहेत 58. विधानसभा सदस्य 58 पुण्याचे नाहीत बरं का. पुणे प्रशासकीय विभागाच्या 5 जिल्ह्यांचे मिळून 58 विधानसभा सदस्य आहेत. सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येनं पुणे. सर्वात मोठा जिल्हा लोकसंख्येनं तो कोणता आहे तर तो पुणे आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानं पुणेच. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानं कोणता? यार कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातला 2ऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळ जिल्हा कोणता? पुणे. महाराष्ट्रातला 3ऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळ जिल्हा कोणता? नाशिक. महाराष्ट्रातला 4थ्या क्रमांकाचा क्षेत्रफळ जिल्हा कोणता? सोलापूर. आणि महाराष्ट्राचा 5व्या क्रमांकाचा क्षेत्रफळ जिल्हा कोणता? गडचिरोली. तुमच्या लक्षात आले पाहिजे महाराष्ट्रातले पहिले 5 जिल्हे आहेत. तसं डिवायडेशन पहा. सर्वात लहान जिल्हा सर्वात लहान जिल्हा आहे तो म्हणजे कशानं? लोकसंख्येनं. लक्षात ठेवा, सांगली. लोकसंख्येनं सर्वात लहान जिल्हा सांगली, पुणे प्रशासकीय विभागातला. आणि सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानं आणि तो आहे तो म्हणजे कोल्हापूर. लक्षात ठेवा, तो आहे तो म्हणजे कोल्हापूर. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं पुणे प्रशासकीय विभाग आपण त्या ठिकाणी अभ्यासतो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रशासकीय विभाग हा घटक अभ्यासलाय. या प्रशासकीय विभागाचे महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यातून 3 प्रशासकीय विभाग पाहिले आपण. पहिला तो म्हणजे मुंबई, दुसरा पाहिला तो म्हणजे नाशिक आणि तिसरा पाहिला तो म्हणजे पुणे. एकूण 6 प्रशासकीय विभागामध्ये आपण त्या ठिकाणी काय केलंय तर 3 प्रशासकीय विभागाचा सविस्तररित्या अभ्यास केलाय. मला एकच सांगायचं, तुमच्या लक्षात घ्या, मुंबई प्रशासकीय विभागाचा सविस्तररित्या अभ्यास केलाय. मुंबई प्रशासकीय विभागाचे 7 जिल्हे पाहिलेत, तालुके पाहिलेत, त्याच्यानंतर क्षेत्रफळ पाहिले, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पाहिल्यात, त्यानंतर विधानसभा सदस्य पाहिलेत, लोकसभा सदस्य पाहिलेत. तसंच नाशिकचं सेम, तसंच पुण्याचं सेम
अशा पद्धतीने आपण 3 प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी पाहिलेत. आता राहिले ते 3 प्रशासकीय विभाग, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. या प्रशासकीय विभागाचा अभ्यास आपण पुढच्या सेशनला करूया. ओके, धन्यवाद.